मल्हारी मार्तंड म्हणजे महाराष्ट्राचं लोकदैवत. जाती धर्म ऐक्य सलोखा जोपासणारा हा देव महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. आजही जेजुरीच्या गडावर यात्रा उत्सव सणांच्या निमित्तानं लाखो लोक एकत्र येऊन आपल्या श्रद्धा विश्वास आणि भक्तीची साक्ष देताना आढळतात. खंडोबाचा पवित्र विजयी दिवस म्हणजे चंपाषष्ठी. आज तागायत 6 दिवस आणि रात्री हा महोत्सव थाटामाटात साजरा करण्यात येतो. देवाला भरीत रोडग्याचा म्हणजे वांग्याची भाजी आणि बाजरीची भाकरी याचा नैवेद्य दाखवूनच देवाला तळी भंडार करून जागरण गोंधळ करून हा चंपाषष्ठी उत्सव हा साजरा केला जातो. प्रत्येक घरोघरी घरचे लोक देव आणतात. प्रत्येक घरोघरी तळी भंडार हा केला जातो आणि भाविक श्रद्धेने भक्तिभावाने देवाचं दर्शन करून हा सर्व विधी यथासांगपणे करत असतात. खंडोबा गडाला आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते, तर पुजारी सेवक मंडळाच्या वतीनं वांग्याचं भरीत रोडगा नैवेद्य दाखवून 6 दिवसात भाविकांना अन्नदान केलं जातं. तर विविध फळाफुलांची आकर्षक सजावट करून देव दिवाळी ही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. वाघ्या मुरळीचा लोकजागर जेजुरीच्या घराघरातून तळी भंडारा कुलधर्म कुलाचाराच्या माध्यमातून निनादला जातो. चंपाषष्ठी महोत्सव म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला देवाने श्री खंडेरायाचा अवतार धारण केला आणि 6 दिवस युद्ध करून मणी आणि मल्य या 2 राक्षसांवर विजय मिळवला. षष्ठीच्या दिवशी या ठिकाणी चंपाषष्ठी हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी सर्व देवगणांनी देवावर चाफ्याच्या फुलांचा वर्षाव केला, म्हणून या दिवसाला आपण चंपाषष्ठी असे म्हणले जाते. या कालावधीमध्ये मार्तंड देव संस्थान ट्रस्ट मार्फत चंपाषष्ठी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. चंपाषष्ठी हा कालावधी देवदिवाळी म्हणून साजरा केला जातो. पुरातन काळापासून खंडोबाचा मार्तंड दीपोत्सव वैभवशाली होता. याचं प्रतीक म्हणून विशेष अर्थानं जेजुरी गडावर शेकडो दीपमाळा आजही आहेत. चंपाषष्ठीसाठी मोठ्या दूरवरून भाविक जेजुरीत दाखल होतो. आल्यावर फार एकदम प्रसन्न वाटलं आम्हाला. आजूबाजूचं वातावरण आणि लोक सर्व भक्त एवढे समुदाय एवढ्या मोठ्या रांगेमध्ये उभे आहेत आणि किती वेळ लागेल हे सांगता येत नाही, तरी पण लोक उभे आहेत. त्याने आम्हाला ते खूप छान वाटलं. आम्हाला खूप हर्ष उल्हास होतो चंपाषष्ठीचा सोहळा पाहून. आणि त्याला एकदम व्यवस्था खूप सोख आहे आणि प्रसादाची पण व्यवस्था खूप एकदम चांगली आहे. आम्हाला खूप सगळी सोय येते. बरं वाटतं. महाराष्ट्राच्या आधुनिक युगातही लोकपरंपरा संस्कृतीचा हा तेजोत्सव जेजुरी गडावर आजही अविरत सुरू असतो. प्रकाशमान झालेल्या दीपमाळातून आणि उजळलेल्या गडकोटातून महाराष्ट्राचा भक्तिधर्म लखाखून निघालाय. जावेद मुलानी, झी मीडिया, जेजुरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.